तिरुपती बालाजींना गोविंदा का म्हणतात? शास्त्राधारित कथा. गोविंदा गोविंदा हा जयघोष तिरुपतीत प्रत्येक भक्ताच्या मुखातून का ऐकू येतो? यामागे श्रीमद भागवत महापुराण आणि वेंकटाचल महात्म्यात सांगितलेली सुंदर परंपरा आहे. द्वापर युगात गोकुळातील लोक दरवर्षी देवराज इंद्राची पूजा करत असत. पण भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले, आपले पालन इंद्र करत नाही, गोवर्धन पर्वत, गायी आणि निसर्ग आपले रक्षण करतात. म्हणून आपण गोवर्धनाची पूजा करूया. गोकुळवासियांनी श्रीकृष्णांचे म्हणणे मान्य केले. त्यामुळे इंद्राला राग आला. त्याने मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा प्रकोप सुरू केला. संपूर्ण गोकुळ संकटात सापडले. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. 7 दिवस आणि 7 रात्री त्यांनी सर्व गोकुळवासियांचे, गायींचे आणि इतर प्राण्यांचे संरक्षण केले. हे पाहून इंद्राचा अहंकार नष्ट झाला. तो स्वर्गातील दिव्य गाय सुरभीसह श्रीकृष्णांकडे आला. सुरभीने भगवंतांचा दुग्धाभिषेक केला आणि इंद्राने गंगाजलाने अभिषेक करून क्षमा मागितली. तेव्हा इंद्र म्हणाला, हे प्रभो, आपण गायींचे, पृथ्वीचे आणि संपूर्ण विश्वाचे पालन करणारे आहात. म्हणून आजपासून आपण गोविंद या नावाने पूजले जाल. याच प्रसंगानंतर गोविंद हे भगवान श्रीकृष्णांचे एक दिव्य नाव झाले. श्रीमद भागवत महापुराणात इंद्राने केलेल्या स्तुती आणि सुरभीच्या अभिषेकाचा उल्लेख आढळतो. काळ पुढे सरकला. कलियुगात भगवान विष्णूंनी भक्तांच्या उद्धारासाठी श्री व्यंकटेश्वर या रूपाने तिरुमलावर प्रकट होऊन निवास केला. वराह पुराणातील वेंकटाचल महात्म्य या परंपरेनुसार श्री व्यंकटेश्वर हे भगवान विष्णूंचेच स्वरूप आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि श्री व्यंकटेश्वर हे दोघेही भगवान विष्णूंचे अवतार असल्यामुळे गोविंद हेच दिव्य नाव तिरुपती बालाजींसाठीही भक्तिभावाने उच्चारले जाऊ लागले. आजही तिरुमलाच्या पवित्र डोंगरांवर लाखो भक्त श्रद्धेने एकच जयघोष करतात, गोविंदा गोविंदा.